तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गोसन्मान आव्हान अभियान अंतर्गत गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जळगाव जामोद येथे 27 एप्रिल रोजी गोपूजन करून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं। या अभियानाची सुरुवात गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेत गोपूजन करून करण्यात आली। गोमातेची विधिवत पूजा करून तिचे आशीर्वाद घेतल्यानंतर भजनी मंडळींच्या उपस्थितीत गोशाळेतून उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। गोमाता ही भारतीय संस्कृती, धर्म आणि कृषी परंपरेचा पाया आहे। तिला राष्ट्रमातेचा कायदेशीर दर्जा मिळाल्यास गोरक्षणाला चालना मिळेल, गोआधारित शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी, कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष नंदकिशोर दलाल, कृष्णाई गोशाळेचे सचिव सचिन हागे, अश्विन महाराज कवरे, नवल कुमार भैया, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजय वंडाळे, प्रशांत खोकले, सुनील ढगे, विजय कुलकर्णी सर, हरिभक्त परायण सुनंदताई चौधरी, सुनीताताई म्हसाळ तसेच असंख्य भजनी मंडळी आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।